खूप त्रासान आम्ही कोरोना व्हायरसाकडल्यान मुक्त जाल्ली की एक नवो व्हायरस तयार जाल्लो आसा। या फावट व्हायरसाचे नाव जावन आसा एमपॉक्स, म्हणजे तेका मंकी पॉक्स अशेंय म्हणटा। ह्याच्या खातीर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान एमपॉक्सचा पब्लिक हेल्थ एमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणून जाहीर केला। एमपॉक्स कितें आणि कसो स्प्रेड जाता ते आयच्या या व्हिडिओन जाणून घेऊया। नमस्कार, हांव स्परा नायक आणि तुम्ही पळयतात गोवन नरेटिव्ह। अजून मेरेन जगभरान या व्हायरसाचे 1 लाख अधिक केसेस मेळिल्ली आसा। उपरांत सुमारे 220 लोकांची मृत्यू झाली आसा। भोय चढ पडला कारण वो व्हायरस आफ्रिकाच्या भायर अनेक देशांनी आणि भारताच्या लागी पाकिस्तानान देखून मेळिल्लो आसा। जाणूया वो व्हायरस स्प्रेड तरी कसो जाता तो। या व्हायरसान बॉडीचेर अनेक रॅशीस आणि फोडी येवपाक लागता। वो एअरबोर्न व्हायरस न्ही, शिंकल्यार आणि खोकल्यार वो व्हायरस स्प्रेड जायना। मंकी पॉक्स ह्या नावावयल्यानूच कळटा की वो रोग माकडाकडल्यान स्प्रेड जाला। उपरांत हुंदरांक देखून वो रोग जाल्ल्याचे उक्तार आयले। हे व्हायरस जनावरांच्या शरीरान रिझर्व जाता आणि जर तर तो जनावर मनशाच्या संपर्कान येयले जाल्यार त्या मनशाक देखून तो व्हायरस जावपाक शकता आणि मनशाकडल्यान तो दुसऱ्या मनशाक सुद्धा वचपाक शकता। ह्युमन टू ह्युमन व्हायरस स्प्रेड जावपाची खबर आयली जाल्यार वो व्हायरस एका मनशाकडल्यान दुसऱ्या मनशाकडे स्किन टू स्किन कॉन्टॅक्टाच्या थ्रू जावपाक शकता। उपरांत सेक्शुअली ट्रान्समिट सुद्धा जावपाक शकता आणि इन्फेक्टेड मनशाच्या खंयच्याय परिस्थितीन बॉडी फ्लुइड एक्सचेंज सुद्धा झाली जाल्यार सुद्धा हो स्प्रेड जावपाक शकता। ना जाल्यार इन्फेक्टेड मनशाचे सामान जसे की बेडशीट, ग्लास सुद्धा यूज केल्यार सुद्धा हो स्प्रेड जाता। WHO हाका ग्रेड 3 कॅटेगरीन घातलेलो आसा कारण हाका बेगिनात बेगीन रावपाची गरज आसा। उपरांत लोकांक अलर्ट रावपाची शिटकावणी देखून WHO दिल्ली आसा। पळयत रावात गोवन नरेटिव्ह।